जर्मनीमधल्या एखाद्या शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे. माझी त्या लोकांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना सांगितलंय तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये टॅक्टिकल टायअप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिसेस इन फिनलँड. फिनलँड एज्युकेशनसाठी चांगला आहे. त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपया कुठला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरातल्या असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारणपणे माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि म्हणून ही संकल्पना MOU ऑस्टिन, कोलंबस किंवा सेंट फ्रान्सिस्को, पुण्यानं ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केला. बेंगलोरनं सेंट फ्रान्सिस्को बरोबर तसा MOU या ठिकाणी केलेला आहे, तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आता 200 स्क्वेअर फुटावर 300 स्क्वेअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत. झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला, हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्य काळात असणार. मग मातंग वसाहत असेल, रमानमाळा असेल, कनाननगर असेल, विचारेमाळा असेल, इंदिरानगर झोपडपट्टी असेल, शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, इथल्या सगळ्यांना आम्ही आमच्या वतीनं त्यांची इच्छा, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांची डेव्हलपमेंट किंवा त्यांना घरं देण्याची भूमिका, कच्ची घरं आहेत तिथं पक्की घरं देण्याची भूमिका या ठिकाणी असेल. महापालिकेकडून जे काय आम्हाला तत्परतेनं कागदपत्र घरपोच देता येतात का, ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयोवृद्ध नागरिक आहे त्याला दाखला पाहिजे, त्याला घरपोच देता येईल का, हाही आमचा प्रयत्न असणार आहे. भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त ही आमची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात या महापालिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे.